कर्नाटक राज्य वकील परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आज बुधवार दिनांक 11 मार्च रोजी राज्यभर चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे। राज्यातील 31 जिल्ह्यांमधून एकूण 149 उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून 25 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। बेळगाव जिल्ह्यातील वकिलांमध्येही या निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। बेळगाव जिल्हा बार असोसिएशनकडून मतदानासाठी सर्व तयारी करण्यात आली होती। सकाळपासूनच वकील मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत होते। राज्यभर सुमारे 70,444 मतदार मतदान करणार असून त्यापैकी सुमारे 2,200 मतदार बेळगावातीलच आहेत। या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातून ॲडव्होकेट विनय मांगलेकर, एस केवडसण्णावर, सुमिता पाटील, चन्नबसप्पा बागेवाडी, ईश्वर पाटील, विनोद पाटील, शिल्पा सवदत्ती आणि कलमेश किवड हे 8 उमेदवार रिंगणात आहेत। महिला उमेदवारासाठी स्वतंत्र मतपत्रिका न काढता मुख्य मतपत्रिकेत त्यांच्या नावासमोर W असा उल्लेख करण्याचा निर्णय इंडियन बार कौन्सिलने घेतला आहे। एकाच मतपत्रिकेमुळे अवैध मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रशासनाने याबाबत आवश्यक स्पष्टीकरण दिले आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून राज्यातील 31 जिल्हे तसेच विविध तालुक्यामध्ये उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे। या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला एकूण 23 उमेदवारांना पसंती क्रमानुसार मतदान करावे लागणार आहे। दरम्यान आज मतदानानंतर वकील वर्गाचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून निकालाकडे संपूर्ण राज्यातील वकिलांचे लक्ष लागून राहिले आहे। बेळगाव येथे कर्नाटक राज्य वकील परिषदचे इलेक्शन चालू आहेत। टोटल 23 कॅन्डिडेट्स निवडून जायला पाहिजे। त्याच्यातली 18 कॅन्डिडेट्स मेल कॅन्डिडेट्स आणि 5 कॅन्डिडेट हे फिमेल कॅन्डिडेट असतात। बार काउन्सिल ऑफ इंडिया 2 फिमेल कॅन्डिडेट्स नॉमिनेट करतात। टोटल 25 कॅन्डिडेट्स निवडून जायला पाहिजे। टोटल 72,000 ॲडव्होकेट्स फ्रॉम ऑल ओव्हर कर्नाटका सगळे वोट करतात। त्याच्यापैकी जवळजवळ 2,200 बेळगावचे आहेत। बेळगावला ह्यावेळी 8 कॅन्डिडेट थांबलेत, त्यापैकी 6 मेल कॅन्डिडेट्स आणि 2 फिमेल कॅन्डिडेट्स। मी पण आहे। मी आता सध्या कर्नाटक राज्य वकील परिषदचा व्हाईस चेअरमन म्हणून काम करत आहे गेल्या 3 वर्षे आणि गेल्या 8 वर्षापासून मेंबर म्हणून काम करत आहे।